मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज एका नाही आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही, कमी साहित्यामध्ये का नाही, कसलंही न खाणारे का नाही, कारले खात्याला असे का नाही, ह्या पद्धतीने आपण कारल्याची भाजी बनवणार आहे. थोडक्यात मसाला कारले. आता मसाला कारलं बनवायचं म्हटल्यावर एकदम कमी साहित्यात बनवायचे आपल्याला. तर आता मसाला कारलं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया. इकडं मी 3 कारली घेतलेली, इथं हिरवीगार अशी कारली. इथं आता त्याला लागणारं साहित्य आहे बघा. इकडं घरचं शेंगदाणे घेतलेलं, इथं तेल घेतलेले, कोथिंबीर घेतलेली, 1 कुडी लसणाची सोलून घेतलेली, हिरव्या मिरच्या घेतलेल्या इथं, आणि ही 2 तुकडं मोठं खोबऱ्याचं घेतलेलं, चवीपुरतं मीठ, आणि आपल्याला मसाला सुद्धा लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, ही कारली चिरून आहे ना पाण्यात टाकायची. आता आपल्याला ही चिरून घ्यायच्यात, त्यासाठी ही मी पाणी घेतलेले. आता ह्या पाण्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि कारले आपल्याला ह्या पद्धतीने चिरून घ्यायचे. पहिल्यांदा शेंडा बुडका काढायचा आणि जेवढं आपल्याला तुकडं करायच्यात का नाही त्यानुसार तुकडं करून घ्यायचं. आता ह्याच्यातलं सगळं बी आपल्याला काढायचं. एकदम चुलीवरती बनवायचंय आपल्याला ही कारलं, कमी साहित्यात. आणि दुसरं काहीच त्याला आंबट वस्तू घालायची नाही किंवा चिंच घालायची नाही, गुळ साखर सुद्धा घालायचा नाही, तरी सुद्धा कडू लागत नाही कारलं ही. आता ह्या अशा सगळ्या बी काढून घ्यायचं पूर्ण. ह्याचं ना कारल्याचं दोन्ही बाजूनी तोंड मोकळी करायची आणि त्यात आपल्याला 4 फाक्या अशा करून घ्यायच्या. तर ह्या 4 फाक्या मी अशा केलेल्या आहेत. ह्याच्यात आपल्याला मसाला भरायचा आहे. आता ही चिरून घेतलेलं कारलं आपल्याला ह्या पाण्यात सोडायचं. आता सगळी कारली मी अशी चिरून घेते. कारल्यामध्ये का नाही असं बी ठेवायचं नाही. बी ठेवलं की काय होतं, एकदम ती दाताखाली बी कडवट लागत असते, म्हणून जास्त कारलं कडवट लागतं. सगळ्या बी अशा काढल्या का नाही की कारला अजिबात सुद्धा कडू होत नाही आणि लय मसाला त्याला घालायचंच नाही, तर तरी सुद्धा एकदम भारी होतं. या असं 4 फोडी केला म्हणजे ह्याच्यात सगळा मसाला आपला बसतो. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. कारली चिरून झालेली आहेत आपली बघा, मस्त अशी. ह्या मिठाच्या पाण्यात आपला मसाला तयार होतोपर्यंत ह्याच्यात ठेवायचं. तर आता इकडे चूल पेटलेली, ह्याच्यावर ठेवते पातेलं. पातेलं चांगलं गरम झालेलं आहे. ह्याच्यात आता आपल्याला अगोदर आहे ना शेंगदाणा भाजून घ्यायचं. शेंगदाण्याला चांगलं डाग पडायला लागलेलं इथं. काय झालं, ह्याच पातेल्यात आपल्याला का नाही कारल्याची भाजी करायची, त्याच्यामुळे म्हणलं ह्याच्यात आपण शेंगदाणा भाजून घेऊया. मस्त असं बघा भाजलेलं शेंगदाणं एकदम छान असं डाग पडलेलं इथं. आता पहिल्यांदा आपल्याला शेंगदाण्यांना कुटून घ्यायचे. तर पट शेंगदाण्याची आपल्याला काढायची नाही. तर आता शेंगदाणं आणि आपल्याला इकडे का नाही लसूण खोबरं आणि कोथिंबीर एवढंच आपल्याला टिचून घ्यायचंय. आता सगळ्यात अगोदर एका नाही शेंगदाण्याचा कूट करून घेते मी. मस्त असा शेंगदाण्याचा कूट आपला बारीक झालेला आहे. आता ह्या पितळीत काढून घेते. जास्त मोठवड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, असा मध्यम आता आपल्याला करून घ्यायचा आहे. आता शेंगदाण्याचा कूट बारीक करून झालेला आहे. आपल्याला खोबरं बारीक करायचंय आणि
लसूण, आधी ह्याचं तुकडं करून घेते. कोथिंबीर आपण धुवून घेतलेली कोथिंबीर सुद्धा आपल्याला ह्याच्यात घ्यायची आणि चांगलं ही लसूण खोबरं आपल्याला बारीक ठेचायचं. लसूण खोबरं आपलं बारीक करून झालंय. मग ह्या पद्धतीने आपण केलेलं आहे बारीक. आता ही बदलायला ठेवते. आपण इकडं जी शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलाय का नाही त्याच्यात आपल्याला टाकायचंय मीठ. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हळद टाकायची. घरची हळद आहे त्याच्यामुळं थोडीशी टाकली तरी जुळणार आहे. आणि आता आपल्याला इकडे का नाही ह्या कुटामध्ये हळद मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं. ह्या पद्धतीने जर कारले केलं ना अजिबात सुद्धा कडू होत नाही आणि न खाणारे सुद्धा खायला लागतात. आता ही जास्त मसाला आपल्याला सुका वाटतोय म्हणून आपण काय करायचं थोडासा पाण्याचा टिपका ह्याच्यात टाकायचं. लय बी पातळ करायचं नाही आणि लय बी घट करायचं नाही, म्हणजे एकदम मध्यम असं करायचं. हे जास्त पाणी झालं का नाही की मग लय पातळ होतंय. असा सुक्का सुक्का जाडा भरडा ठेवायचा आपल्याला. बघा ह्या पद्धतीने करून घेतलेले मी. आता ही आपण मिठाच्या पाण्यात ठेवलेली कारली आहेत ना ही कारली अशी नितळून घ्यायची. बघा सगळी कारली मी नितळून घेते. त्यामधलं मी पाणी नितळून घेतलेले. आता हे आपण जर हळद मीठ लावलेली जर ही शेंगदाण्याचा कूट आहे ना ह्यो मसाला आपल्याला ह्या कारल्यामध्ये भरायचा. ह्या पद्धतीने आपल्याला या कारल्यात ह्यो मसाला भरायचा आहे. हो का हे असं मी मसाला भरलेला आहे कारल्यात. ही शेंगदाण्याचा कूट हळद मीठ आहे का नाही ह्या पद्धतीने सगळ्या कारल्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. सगळा मसाला ह्या कारल्यातने भरून घेतलेला आहे. आता इकडं मसाल्याचं पाणी आपल्याला झालेलं आहे. ही जी ताटाला आपल्याला जो मसाला लागलेला असतो का नाही ह्याच्यात ही पाणी वतलेलं आहे मी. आणि इकडं कारल्याला सगळा मसाला भरून झालाय. आता हीच पातेलं मी परत चुलीवर घेते ठेवून. गरम झालेलं आहे. ह्याच्यात आता आपल्याला तेल घालायचंय. एक 2 पळ्यांचा अंदाज तेल घातलेलं आहे मी. आपलं तेलाच्या किटलीत पळे असतात का नाही त्या. आता इकडं आपल्याला टाकायचंय जिरं आणि मोहरी. मोहरी चांगली उमालली की आपल्याला जिरं टाकायचं. मोहरी चांगली आता आपण उमाललेली. आता ह्याच्यात टाकायचंय आपल्याला जिरं. जिरं सुद्धा आपल्याला 1 चमचा टाकायचे. जिरं बी चांगलं उमलायला लागलेले. ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. एक 10-12 मिरच्या आहेत लांबीला अशा बारीक कवळ्या आहेत. ह्याची फक्त देठं काढून घेतलेली इथं स्वच्छ धुवून घेतलेली. ह्या मिरच्या ह्या तेलात सोडायच्या असते. आता ह्या मिरच्या सोडल्या की ह्याच्यात आपल्याला सोडायचंय लसूण खोबरं. चांगला मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जास्त लालसर भाजायचा नाही. थोडासा का नाही वास सुट असतोपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचा. बघा लगेच मसाला कसा हा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही मस्त असा वास सुटलेला आहे. मिरच्या नाही चिरल्या तरी सुद्धा चालतात कारण ह्या कारल्यात आहे का नाही ही मिरची शिजून निघते
आणि एकदम तिखट सुद्धा लागत नाही. आता मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे. आता ह्याच्यात मसाला भरून घेतलेली ही कारली सोडायची. वास मस्त येतोय का? हो, एकच नंबर. सगळी कारली आता मी ह्याच्यात सोडून घेतलेली. आता ही सगळी कारली आपल्याला ह्याच्यात परतून घ्यायची. तर आयो होय. अहो तो ह्याला गुळ पण टाकला ना, ती कडू लागल की. अजिबात सुद्धा कडू लागत नाही कारलं. असं जर केलं का नाही कसलंच कडू लाग. कारलं मात्र चिरताना का नाही ह्याच्यात का नाही बी ठेवायचं नाही, म्हणजे कारल्याचा कडवटपणा का नाही निघून जात नाही. बी राहिली आणि ती आपल्याला खाताना का नाही दाताखाली आली का नाही मग ती कडू लागते. हा, आता चांगला मसाला आणि आपण हे कारलं परतून घेतलेले. आता ह्याच्यात आपल्याला घालायचंय पाणी. आता सगळ्यात अगोदर एका नाही ही मसाल्याचं पाणी घालते ह्याच्यात. कारलं शिजस्तोपर्यंत आपल्याला पाणी घालायचं. जास्त पाणी घालायचं म्हणजे कारलं का नाही शिजलं जातं चांगलं. अजून वत्ते पाणी त्याच्यात. मेन आपलं ही सगळं ना असं पाण्यात बुडलं पाहिजे इतकं आपल्याला पाणी घालायचं असं. आता ही सगळं पाणी आटस्तवर आहे ना मस्त असं कारलं आपलं शिजलं जातं. बघा दिसायला तितकं छान दिसतंय. आपण मीठ पण भरपूर वापरलेलं. थोडं चाळणी हो नाही म्हणून आहे का नाही मी थोडंसं वरणी टाकते. आणि आता ही चांगलं असं कारलं आपल्याला शिजवून घ्यायचं. ह्याच्यावरती झाकण ठेवलं तरी चालेल आणि नाही जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल. कारलं आता ह्या पाण्यातच आपल्याला आटवून घ्यायचं आणि एकदम मसाले कारलं अगदी पाणी घातलं का नाही अंगाबरोबरच आपल्याला ठेवायचं इतकं पाणी आटवून घ्यायचं आपल्याला. मस्त असं आपलं मसाले कारलं तयार झालंय बघा. सगळं कारलं बुडस्तवर मी पाणी वाटलेलं आटून बघा एवढं झालेलं आहे. तुम्हाला दाखवते आपलं कारलं शिजलंय का नाही ते. जास्त पातळ पण नाही आणि ह्याच्यातली मिरची सुद्धा शिजलेली सगळी बघा. एकदम छान असं कारलं झालेलं आणि शिजले सुद्धा मस्तच. गाळच झालाय कारल्याचा. आता हे खाली उतरून घेते जेवायसाठी. बघा किती छान कारलं झालेलं आहे. तुम्ही वास पण इतका मस्त सुटलेला आहे का नाही. असं जर अंगाबरोबर केलं ना कारलं अजिबात सुद्धा कडू होत नाही. आणि ह्याच्यात जे आपण अख्ख्या मिरच्या जे टाकल्या होत्या का नाही बघा तुम्ही मस्त असे शिजलेले आहेत फुटलेले आहेत. आता जेवायला घेते मी. आय कारल्याचा वास लय जोरात आलाय ग. मस्त झाले कारलं. ते असं लांबनं बघितलं ना खराडाची कण दिसतंय. मस्त असं बघा एकदम छान असं वास सुद्धा सुटलेला आहे आणि कारलं सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. चल दादा जेवतोय ना तो. हो मंडळी जेवाय. आमच्या आईनं बघा कारल्याची भाजी केली आहे. कसं झालं ते तुम्हाला सांगतो. शिजले का? एकच नंबर झाले आहे. एकच नंबर झाले. आणि का नाही मेन गोष्ट म्हणजे काय कडू पण लागा नाही. मस्तच असं कारलं शिजलेलं. कडू पण लागा नाही. काय सुद्धा वापरलं नाही. फक्त लसूण खोबरं कोथिंबीर आणि आपलं शेंगदाण्याचा कूट हळद आणि जे आपलं जिरं मोहरी त्या पद्धतीने कारलं केले चुलीवरती. आयो माझं कारलं लय आवडतं. कोरडं समजा कोरडंच खाते. तिखट लागलेलं जाते का? नाही मीडियम आहे आणि
त्याला आहे का नाही तू तुला कारला आवडतं ना, अशी अख्खी थोडी घे बरं. तिखट लागते का? चला मंडळी, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि साध्या पद्धतीने का नाही चुलीवरती मसाले कारलं कसं काय झालंय का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.